नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 25 आहे, ज्यामध्ये आपण DMR पदभरती 2025च्या परीक्षेसाठी मित्रांनो आपण रेग्युलरली जे आहे प्रतिपदनिहाय आपण संपूर्ण काही तांत्रिकी प्रश्न सराव आपण सुरू केलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक आपण जो काही टॉपिक आहे तुमच्या पदनिहायचे आपण ते संपूर्ण काही कव्हर करत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली फार्मसीचे जे काही आता तांत्रिकी प्रश्न आहेत, परीक्षेमध्ये तुम्हाला 40 प्रश्न असणारे आहेत तांत्रिकीचे आणि 80 गुणांसाठी तुम्हाला विचारले जाणारे आहे, जे की तुम्हाला स्कोरिंगसाठी अतिशय इम्पॉर्टंट असणारे आहे। ते 40 प्रश्न जर तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये चांगले गुण घेऊन यायचे असेल मित्रांनो, हे प्रश्नामध्ये तुम्हाला कोणताही मार्क मिस न होऊ देणे हे खूप इम्पॉर्टंट आहे। तर आपण त्याला अनुसरूनच आता जे मित्रांनो आपण आपली सिरीज आपण सुरू केलेली आहे, त्यामधलाच आपला आजचा हा भाग 25 आहे। तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनो ही DMRची एक्झाम प्रथम पर्यायामध्ये क्रॅक करायची किंवा ज्यांचा शेवटचा अटेम्प्ट आहे, तर त्या विद्यार्थ्यांकरता आपण स्पेशली आपला खास क्रॅश कोर्स देखील घेऊन आलेला आहे, जे की 2023 मध्ये ज्या प्रकारे आपले विद्यार्थी त्या ठिकाणी लागलेले आहेत, त्यामुळे आपला टार्गेट 2025 मध्ये देखील आहे जास्तीत जास्त उमेदवार DMR मध्ये आपले लागवणे। तर मित्रांनो पाहू आपल्या आजच्या या भाग 25 मधील काही इम्पॉर्टंट प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, तत्पूर्वी परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला सेम ह्या प्रकारचे असणारे आहेत, म्हणजे थोडक्यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्ही स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न उपलब्ध असणार असेल। तुमच्या सुटेबिलिटीनुसार तुम्हाला ज्या भाषेमध्ये द्यायचं आहे त्या भाषेमध्ये तुम्ही देऊ शकता, कसल्याही प्रकारचा त्या ठिकाणी अडचण नाही आहे। तर क्वेश्चन नंबर आपला एक असा आहे, व्हॉट इज द मेन रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन दॅट अवॉइड फर्स्ट पास मेटाबॉलिझम, जे की औषध टाळण्याचे देण्याचा मार्ग कोणता? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, ज्यालाच की सबल्युंगल असं म्हटलं जातं। तर जो जिभेखालचा मार्ग आहे तो ऑप्शन सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 2 आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन अँटीबायोटिक? तर अँटीबायोटिक नाही असं म्हटलेलं आहे खालीलपैकी कोणतं? तर याचं जे उत्तर आहे ते अगदी सिंपल ऑप्शन नंबर सी, जे की पॅरासिटामॉल। तर पॅरासिटामॉल हे अँटीबायोटिक नाही आहे, तर एक अँटीसेप्टिक आहे, म्हणजे की नॉर्मल आजारावरून काम करणारं, ज्यालाच आपण सर्दी ताप झाल्यास आपण त्याला पॅरासिटामॉल ते देत असतो, तर त्यासाठी आहे ऑप्शन नंबर सी। बाकी जे पेनिसिलिन किंवा जे सिप्रोफ्लॉक्सिन्स किंवा जे एरिथ्रोमायसिन हे संपूर्ण जे आहे थोडक्यामध्ये अँटीबायोटिक आहेत, ऑप्शन नंबर सी जे की नाही, होणार उत्तर सी होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला जो की क्वेश्चन नंबर 3, द फार्मसी ॲक्ट वॉज इनॅक्टेड इन विच इयर? तर जे काही फार्मसी कायदा आहे कोणत्या वर्षी लागू झाला असा प्रश्न आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 1948ला। थोडक्यात डीपमध्ये सांगायचं झालं तर 4 मार्च जे की 1948 रोजी जो आहे हा कायदा आलेला आहे किंवा झालेला आहे, लागू झालेला आहे, ऑप्शन नंबर ए। तर हा एक IMP प्रश्न आहे, कारण का आपल्या सिलेबसमध्ये ॲक्टवर आधारित देखील तुम्हाला प्रश्न येणारे असतील, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ पण शकतो, त्यामुळे हे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या। तर 1948चा हा कायदा आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की क्वेश्चन नंबर 4, विच ऑर्गनायझेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर ड्रग अप्रुव्हल अँड रेग्युलेशन इन द USA? तर थोडक्यामध्ये जे काही अमेरिकेत औषध मंजुरी आणि नियमनासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की बी, FDA ही जी आहे जे की फूड अँड ड्रगची तर ॲडमिनिस्ट्रेशन, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे तर हे जबाबदार असतं, ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 5 असा आहे, बायो अवेलेबिलिटी ऑफ अ ड्रग रेफर टू? तर जे औषधाची जैव उपलब्धता म्हणजे काय? तर असा थोडक्यामध्ये प्रश्न आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की रेट अँड एक्सटेंट टू विच ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन अब्झॉर्ब्ड? तर म्हणजेच काय, तर सक्रिय घटक किती प्रमाणात शोषला जातो, हा जर थोडक्यामध्ये औषधाची जैव उपलब्धता म्हणजे होय, ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। थोडक्यात तुम्हाला प्रश्न हे पाहायला कॉम्प्लिकेटेड वाटतात, परंतु जर आपला अभ्यास परफेक्ट असेल तर तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न अतिशय कमी वेळेमध्ये सोडवता येतात। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 6 असा आहे, व्हॉट इज द रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट? तर जे काही हॉस्पिटलमधलं फार्मासिस्ट आहे त्याची भूमिका काय आहे, असा या प्रकारचा प्रश्न आहे। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की डिस्पेन्सिंग अँड काउन्सिलिंग पेशंट्स, म्हणजेच काय तर औषध वाटप आणि रुग्णांचा सल्ला, हे जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल आणि हेच त्याचं काम आहे, रोल आहे। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 7 आपला, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस GMP इन्शोर, ज्याला आपण GMP म्हणतो गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसला।
तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की प्रोडक्ट क्वालिटी अँड सेफ्टी. म्हणजेच काय तर चांगली उत्पादन पद्धती काय सुनिश्चित करतात, तर उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षितता हे जे आहे थोडक्यामध्ये सुनिश्चित करतात. ऑप्शन ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025च्या संपूर्ण A to Z तयारी करता आपले असलेले अतिसंभव प्रश्न संच व ईबुक किंवा टेक्निकल क्वेश्चन्स पॅक घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुमच्या हवे त्या पोस्टनुसार आपण टेक्निकल देखील तुम्हाला उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये MSW, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लायब्ररियन व फार्मा या सर्व पदांची तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल देखील मिळणार आहे, ज्यामध्ये आपण DMRच्या पदभरती अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे व त्यासोबत TCSचे अतिसंभव प्रश्न संच व त्यासोबत 2023चे जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 1500 2000 असे द्यावे लागतील किंवा तुम्हाला कोणत्याही बुकची देखील अजिबात गरज पडणारी नसेल. जर तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये DMRची एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का यामध्ये जे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचा PYQ प्रश्नांचा देखील सराव होणार असेल. सर्व घटकांची आपण या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे व त्यासोबत मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा देखील आपण समाविष्ट केलेला आहे. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, ज्याची आपण सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 500 रुपये ठेवलेले आहे, जे की टेक्निकल सोबत तुम्हाला मिळणार असेल. जर तुम्हाला टेक्निकल अधिक हवा असेल, ज्यामध्ये लॅब असिस्टंट, लॅब टेक्निकल किंवा फार्माचे, त्यानुसार त्याची प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणारी असेल. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे लगेच मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे. सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणार असेल आणि तुमची तयारी देखील जोराने सुरू होणारी असेल. तर नक्की एक्झाम क्रॅक करण्याकरता आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. तुम्ही अजूनही फार्मसी पदासाठी आपलं क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर मित्रांनो वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या. सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून A to Z अभ्यासक्रम आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला तांत्रिकीचे तब्बल 2000 प्लस प्रश्न त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देत आहोत, जे की परिपूर्ण टॉपिक वाईज आहेत मित्रांनो. व त्यासोबतच आपण फार्मसीचा तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील आपण उपलब्ध करून देत आहोत व नॉन टेक्निकलमध्ये संपूर्ण तुम्हाला जे ऍक्ट वगैरे आहे ते मिळणार आहेत व त्यासोबतच 10 टेस्ट सिरीज प्लस तुम्हाला सर्व सब्जेक्टचे सविस्तर ई बुक देखील आपण उपलब्ध करून देत आहोत. आता ज्यांना कोणाला मिळवायचं आहे ते अफोर्डेबल व ऑफर प्राइस मध्ये तुम्ही संपूर्ण काही मिळवून घ्या मित्रांनो आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा. तर जेवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही हे मिळवून घ्याल तेवढ्याच तुम्हाला भरतीसाठीचा अभ्यासक्रम हा परिपूर्ण होणारा असेल आणि हा एक अंतिम अभ्यासक्रम असणार असेल, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणत्याही बुक्सची खरेदी करण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही महागड्या कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसणारी आहे. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर लवकरात लवकर क्लिक करा आणि संपूर्ण काही मिळवून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 8 असा आहे, विच ड्रग फॉर्म हॅज द फास्टेस्ट ऑनसेट ऑफ ॲक्शन्स, म्हणजे खालीलपैकी कोणत्या औषध रूपाचा प्रभाव सर्वात लवकर दिसतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की इंजेक्शन हे जे आहे सर्वात लवकर प्रभाव दिसतो. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 9 असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज कॉन्ट्रडिक्शन्स, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉन्ट्रडिक्शन्स, म्हणजे की खालीलपैकी कोणतं जे आहे थोडक्यात कॉन्ट्रडिक्शन आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की टेकिंग ॲस्पिरिन इन केस ऑफ ॲलर्जी, जे की ॲलर्जी असल्यास ॲस्पिरेशन घेणे हे जे थोडक्यामध्ये हे कॉन्ट्रडिक्शन आहे. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 10 असा आहे, व्हॉट डज EDL स्टँड फॉर इन अ हॉस्पिटल फार्मसी. तर EDLच्या या ठिकाणी फुल फॉर्म काय असं म्हटलं आहे, जे की फार्मसी रुग्णालयातील फार्मसीत. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की इसेन्शियल ड्रग लिस्ट, अत्यावश्यक औषधांची यादी असं थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारे देखील तुम्हाला प्रश्न विचारतात, जे की शॉर्ट फॉर्म फुल फॉर्मच्या स्वरूपामध्ये, ते देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 11 असा आहे, सध्या कोणती भारतीय जे की फार्माकोपिया आवृत्ती वापरली जाते, त्याला फार्माकोपिया एडिशन इज करंटली यूज इन इंडिया. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की IP 2022, जे की हे एक 9th एडिशन आहे
9th एडिशनचा फार्माकोपी आहे जो की भारतामध्ये वापरला जातो. त्यापूर्वी जे आहे 2018चा जो की IP 2018चा एडिशन्स वापरला जात होता आणि हा जो आहे 8th एडिशन होता. तर आता हे 9th एडिशन आहे जे की 2022 सालापासून वापरला जात आहे. तर 1 डिसेंबर 2022 पासून हा लागू करण्यात आलेला आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे फार्माकोपिया एडिशन जे की 9th या जनरेशनला वापरलं जातं. तर इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवून घ्या. ऑप्शन सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 12 असा आहे, द टर्म ऑफ अ फार्माकोव्हिजिलन्स रेफर टू. तर म्हणजे काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की मॉनिटरिंग ड्रग सेफ्टी. तर औषधांची सुरक्षितता तपासणे हे जे आहे याचं संपूर्ण काही काम वगैरे आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 13 असा आहे, विच ऑफ दिस इज अ पायकोथेरपीज ड्रग्स. तर मानसशास्त्रीय औषध कोणतं आहे खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की डिझॅम हे जे आहे थोडक्यामध्ये आहे डायझॅम. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 14 असा आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ ड्रग स्टोरेज ॲट रिकमेंडेड टेम्परेचर्स. तर औषधांना सुचलेल्या तापमानावर साठवण्याचा हेतू काय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की मेंटेन ड्रग्स एफिशियन्सी. तर औषधाचा प्रभाव टिकवणे हे जे आहे थोडक्यामध्ये ह्याचा हेतू आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 15, तर विच विटॅमिन इज अ फॅट सोलेबल. तर खालीलपैकी कोणता विटॅमिन जे आहे चरबीमध्ये विरघळणारा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की विटॅमिन ए हा जो आहे चरबीमध्ये विरघळणारा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16, औषध व्यवस्थापनातील लॉजिस्टिक्समध्ये काय येते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की प्रोक्युरमेंट अँड डिस्ट्रीब्युशन्स. म्हणजेच काय, तर खरेदी आणि वितरण हे जे आहे जे की औषधी जे काही लॉजिस्टिक इन ड्रग मॅनेजमेंटमध्ये जे की येणारं असतं. ऑप्शन बी या ठिकाणी याचं उत्तर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपला, विच डेंटल द फार्मॉलॉजिकली ड्रग इज अ कॉमनली युज्ड ॲज अ लोकल अँसेटिक्स. तर जे काही दंत औषधशास्त्रामध्ये स्थानिक वेदनाशामक म्हणून कोणते औषध वापरलं जातं असा प्रश्न. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की लायडोकाइन हे जे आहे थोडक्यामध्ये वापरलं जातं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपला, फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशनची भूमिका काय आहे जे की FDAची. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की रेग्युलेट फूड अँड ड्रग सेफ्टी. अन्न व औषध सुरक्षितता नियंत्रण हे जे आहे थोडक्यामध्ये यांची भूमिका आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला 19वा, खालीलपैकी सामान्य दुष्परिणाम कोणता आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉमन ॲडवाइस ड्रग रिॲक्शन. सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी जे की रॅश. जे की रॅश हे जे आहे थोडक्यामध्ये कॉमन ह्याचा रिॲक्शन आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय. तर द टर्म ऑफ कम्युनिटी फार्मसी रेफर टू. सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की फार्मसी सर्विंग लोकल कम्युनिटी. स्थानिक समाजासाठी फार्मसी असा जो थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे हे आपल्या आजच्या विद्यार्थी व्हिडिओमध्ये टॉप 20 क्वेश्चन्स होते जे की आपण पाहिलेले आहेत. तर ज्या कोणी विद्यार्थ्यांना TCS पॅटर्न आधारित फार्मसीसाठीचा A to Z आपला अभ्यासक्रम हवा असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आणि तांत्रिक प्रश्नांचा सराव रेग्युलरली करण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जर रेग्युलरली व्हिडिओ असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट नवीन माहितीसोबत, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.